हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे राज्यपालांना निवेदन देण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि आदरणीय उपमुख्यमंत्र्यांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरल्याचे या निवेदनात म्हटले आहे। एका महिला नेतृत्वाला गुंगी गुडिया म्हणणे हा केवळ उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा अपमान नसून संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचा आणि महिला शक्तीचा अपमान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे। राजकीय मतभेद असू शकतात, परंतु अशा प्रकारे वैचारिक पातळी सोडून वैयक्तिक चिकलफेर करणे ही काँग्रेसची कोणती संस्कृती आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। स्वतःला पुरोगामी बनवणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी महिलांबद्दलची हीच मानसिकता असल्याचे निवेदनात नमूद केले आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून त्यांनी महाराष्ट्राची आणि समस्त महिला वर्गाची जाहीर माफी मागितलीच पाहिजे, असा पवित्रा यावेळी घेण्यात आला। या संदर्भातील निवेदन राज्यपाल महोदयांकडे सोपवण्यात आले। या निवेदनावर हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, प्रदेश उपाध्यक्ष ठाकूर सिंग बावरी आणि कळमनुरीचे तालुकाध्यक्ष विजय गावंडे यांच्यासह नाझीम रिझवी, डॉक्टर वसंतराव पतंगे, बाजीराव सवडकर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या उपस्थिती लाभली होती।